मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ही लाडकी बहीण जी आहे काही दिवसापूर्वी लाडकी होती, आता ही लाडकी बहीण राहिली का नाही यावर पण शंका उपस्थित होत आहेत. कारण की आज वितरण व्हायला पाहिजे होतं, कोणत्या तरी पद्धतीने GR यायला पाहिजे होता. या विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी एका शब्दाची तरी अपडेट द्यायला पाहिजे होती, काहीच नाही. आणि जे स्वतःला या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून घेतात त्यांनी देखील एकाही शब्दाची अपडेट दिलेली नाही. किंवा या योजनेचं वितरण कधी होणार, आता सर्वांना माहीत असणार आहे की वितरण 2-3 महिने झाले होत नाही आहे. लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर 1 रुपया पण मिळत नाही मार्च महिन्यापासून. बरेचसे आता सर्वांना महाराष्ट्रामध्ये बरेचसे जेवढे काही मेन पुढाकारी आहेत त्यांना माहीत असणार आहे, पण कोणीतरी येऊन बोलायला पाहिजे की नाही की लाडकी बहीण योजनेचं वितरण मार्च महिन्यापासून का थांबलेलं आहे, कधी वितरण करणार आहोत, त्या संदर्भात एखादी पोस्ट द्या ना, किंवा त्या संदर्भात काही माहिती द्या, ऑफिशियल माहिती द्या. जर माहिती दिली तर कळेल लाडक्या बहिणीला की कोणत्या कारणामुळे वितरण थांबलेलं आहे. आणि वेगवेगळे कारणं नेहमी तयारच असतात. तर त्याच्यामध्ये सरकार जे आहे या योजनेला एक तर दुर्लक्ष करत आहे, नाही तर लाडक्या बहिणींना सरकार जे आहे तेवढं आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज नाही असं दाखवत आहे, किंवा लाडक्या बहिणींना सध्या सरकार तेवढं महत्त्व देत नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो. तरी देखील माझ्या मते एवढ्या वितरणाला विलंब म्हणजे या योजनेला इथून पुढे तेवढं प्रभावीपणे राबवलं जाणार नाही याचे हे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे या योजनेच्या संदर्भात बोललंच पाहिजे. काही लाभार्थी म्हणतात सर फक्त व्हिडिओ करून होणार आहे का, तर त्या लाभार्थ्यांना सांगतोय मग काय करूयात, समजा कोणीच व्हिडिओ नाही बनवले, कोणीच काही बोललं नाही, मग तर ऑलरेडीच या योजनेच्या बाबतीत जे आहे बघा तुम्ही कुठेही पहा बऱ्यापैकी या हप्त्याच्या वितरणासंदर्भात कोण बोलतं आहे, कोणीच बोलत नाही की हप्ता वितरित व्हावा. आणि एकमेव आपण त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये जे या योजनेचे पात्र लाभार्थी नाहीत ते येऊन कमेंट करतात, कारण त्यांना तेवढंच पाहिजे. त्यांना डे 1 पासून जी आहे ही योजना नाही आवडत. आपल्याला माहिती आहे या योजनेच्याद्वारे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना फायदा होतो आहे. त्या लाडक्या बहिणींना या 1500 रुपयाहून त्यांचं आर्थिक नियोजन आहे मासिक, तर ते त्यांना करता येतं. म्हणजे महिन्याचं जे नियोजन आहे तर ते करतात, पण मागच्या मार्च महिन्यापासून मात्र त्यांचं पूर्ण नियोजन कोलमडलेलं आहे. तर याची जी आहे सरकारने दखल घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना हप्ते वेळेवर आता सध्या काही मिळत नाही आहेत, ही बाब अगदी स्पष्ट झालेली आहे. आज वितरणाच्या संदर्भात काहीतरी अपडेट यायला पाहिजे. कोणतं असं कारण आहे की त्यामुळे वितरण होत नाही, आणि कोणतं असं कारण आहे की या विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे ह्या पुढे येऊन माहिती देत नाहीत. या विभागाच्या मंत्री बनल्याच्या नंतर त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी सांगायला पाहिजे कोणत्या कारणामुळे जे आहे लाडक्या बहिणींना आम्ही वितरण करीत नाहीत, किंवा कोणत्या कारणामुळे वितरणाला विलंब होतोय. आणि कोणतंच कारण नाही सांगायला पाहिजे. माझ्या मते आता तर लवकर वितरण करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना रोज वाट पाहायला लावायची. रोज त्यांना वितरणाच्या संदर्भात त्या वाट पाहतात, आज येईन उद्या येईन, आज येईन उद्या येईन. सरकारला काही घेणं देणं नाही असं म्हटलं तरी आता काही वावगं ठरणार नाही, कारण याच्यामधून स्पष्टपणे निष्काळजीपणा या गोष्टीतून स्पष्टपणे दुर्लक्ष करणं, आणि याच्यातून स्पष्ट दिसत आहे की या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. लाडक्या बहिणीला तितकंसं महत्त्व दिलं जात नाही आहे, आणि या योजनेच्या भविष्यावर देखील प्रश्नचिन्ह लागतो. कारण की बघा एकदा जर का अशा प्रकारचं खिंडार पडलं की वितरण हे अवेळी व्हायला लागले तर मग मात्र ती सुरुवात होणार. पुढे आणखी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या अशा गोष्टी आता इथून पुढे चालू राहतील. त्यामुळे आपल्याला याचा आवाज उठवणंच लागणार आहे, आणि कणखरपणे हा मुद्दा लावणं लागणार आहे की ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत ताकद समजलं आहे तर त्या लाडक्या बहिणींना आता एवढं दुर्लक्षित का केलं जात आहे याचं उत्तर स्वतः जे आहे या राज्याचे जेवढे बी काही महत्त्वाचे जे पुढाकारी आहेत त्यांनी येऊन द्यायला पाहिजे की का आम्ही वेळेवर वितरण देत नाहीत. लवकरात लवकर वितरण करावं अशी या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे. आणि त्या संदर्भात सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्या आणि वितरण जे आहे सुरू करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 हप्ते एकत्रित द्या. आता परत एप्रिलचा हप्ता कायमचा गायब नाही व्हायला पाहिजे. मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचा लाभ मिळायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.